राजन तेली यांनी एक आता आरोप केला आहे. ते असं म्हणतात की जिल्हा बँकेमध्ये मोठा घोटाळा आहे आणि त्याचे सूत्रधारच पालकमंत्री आहेत, असं त्यांनी एक आरोप केला. त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही. कारण जिल्हा बँकेचं काम हे आदरणीय शिवरामभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललं आणि त्यांचा समर्थपणे वारसा हे त्या ठिकाणी चालवला जातो आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे त्रुटी आढळल्या असतील तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होता कामा नये. शेवटी बँक ही एक इन्स्टिट्यूट असते आणि त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासावर बँका चालत असतात आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकेमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे जर आपण जनरल आरोप करायला गेलो तर त्याच्यामुळे बँकेचं नाव बदनाम होतं. याचा थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. राजन तेली यांनी नुकताच शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं यामुळे महायुतीमध्ये कुठे तडा निर्माण होणार नाही. एक मला असं वाटतं की त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती माझ्या माहितीप्रमाणे ती त्यांची प्रवेश होण्यापूर्वी घेतलेली होती. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ज्यावेळेला त्यांची आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट होईल त्यावेळेला निश्चितपणे कशा रीतीने बोलायचं सबुरीने याचा सल्ला त्यांना पक्षाकडून दिला जाईल. कारण कुठलाही विषय असेल तर तो विषय मांडण्याचे तो पब्लिकली मांडायचा नसतो. त्याच्यासाठी एक पद्धत आहे आणि हे करत असताना आपण महायुतीमध्ये आहोत ह्याचंसुद्धा भान आपल्या सर्वांनाच ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. यावर संजय राऊतांनी असं म्हटलंय की राणेंकडे गेली अनेक वर्ष जिल्हा बँक आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून ईडीकडे चौकशीचे आदेश द्यावे. का संजय राऊतांच्या हातात काहीतरी एक हत्यार द्यायलाच लागतं. तसं हे आयतं हत्यार विनाकारण त्यांच्या ताब्यात मिळालं आहे ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मला स्वतःला जिल्हा बँकेबद्दल पूर्ण माहिती आहे. जिल्हा बँक सर्व नियमांचं पालन करून त्यांची बँक चालूच असते म्हणून तर त्याला आदर्श बँकेचा किताब मिळालेला आहे. त्याच्यामुळे अशा आदर्श बँकेची बदनामी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये होता कामा नये याची मला सर्वांनाच विनंती करायची.